मित्रांनो, कंबाईन ग्रुप बीच्या एक्झामला मोजून 6 ते 7 किंवा 8 ते 10 दिवस राहिलेले आहे. आता शेवटची स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला त्या स्ट्रॅटेजीने अभ्यास केल्याचा नक्की फायदा होईल. काय स्ट्रॅटेजी आहे? तर यावर्षी आयोगाने जे काही पेपर घेतलेले आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक विषयाची PYQ काय आहे त्याचं डिटेलमध्ये अनालिसिस करायचं. आज आपण करणार आहोत इतिहास आणि इतिहासमध्ये आपण पाहणार आहे कंबाईन ग्रुप बी 4 जानेवारी 2026, कंबाईन ग्रुप सी 11 जानेवारी 2026 आणि आत्ता 17 मे 2026 ला इतिहास विषयावर आयोगाने कसे प्रश्न विचारलेले आहे. मी डिटेलमध्ये अनालिसिस केलेले आहे. मी तुम्हाला आज सांगू शकतो की आयोगाच्या हिशोबाने कुठले हॉट व्हायरल टॉपिक आहे आणि पेपरला जाता जाता तुम्ही कुठले टॉपिक पहिल्यांदा करून जाणं गरजेचं आहे. सगळं आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अनालिसिस करणार आहोत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा. आणि दुसरं महत्त्वाचं, मी प्रत्येक विषयाचं डिटेल अनालिसिस करणार. याच्या नंतरचा जो व्हिडिओ असणार तो विज्ञानाचा, त्याच्यानंतर अर्थशास्त्र, त्याच्यानंतर पॉलिटी, रोज व्हिडिओ येणार आहे. मन लावून अभ्यास करा. एकदा व्हिडिओ पहा, स्ट्रॅटेजी त्याच पद्धतीने आखा. शेवटच्या 8 ते 10 दिवसामध्ये त्याच टॉपिकला रिव्हिजन द्या की जे पेपरला आयोग ह्या 1 वर्षामध्ये सारखं सारखं विचारते. चला मग वेळ कशाला लावायचा, लगेच आपल्या विषयाला सुरुवात करू. आजचा आपला विषय आहे इतिहास आणि आपण पाहणार आहे या वर्षी आयोगाने जे काही प्रश्न विचारलेले आहे वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये सगळं डिटेलमध्ये अनालिसिस करणार आहोत. चला मग सुरुवात करू. चला मग पाहायचं का, 17 मे 2026 ला कंबाईनचा मेन झाला. त्याच्यातला पहिला प्रश्न काय आहे, तर प्रश्न आहे की शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी कार्यरत म्हणून खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचा प्रथमतः उल्लेख केला जातो. प्रश्न एकदम सोपा आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. पर्याय आहे आपला चौथा आणि उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले. गंमत काय पहा, याच प्रश्नाशी मिळता जुळता प्रश्न आयोगाने जी कंबाईन ग्रुप सी ची पूर्व परीक्षा झाली 2024 ला त्याच्यामध्ये सुद्धा विचारलेला आहे. काय होता प्रश्न, तर शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे पहिले भाष्यकार म्हणून कोणाला ओळखले जाते. मी म्हणलं ना मित्रांनो, PYQ आहे ना पुढच्या एक्झामची चावी आहे. आता मला सांगा की महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज आणि सत्यशोधक समाज, हे जर का तुम्ही 3 टॉपिक केले ना, मी तुम्हाला आज दाखवून देतो की एवढ्या 2 वर्षामध्ये आयोगाने 8 ते 9 प्रश्न विचारलेले. हा, मी हे म्हणू शकतो की प्रश्नाची काठिण्य पातळी कमी जास्त असू शकते. काही प्रश्न सोपे असू शकतात, काही प्रश्न अवघड असू शकतात, पण आयोग आहे ना एक तर सेम प्रश्न रिपीट करतो. बऱ्याच वेळा आयोग तोच टॉपिक सारखा सारखा त्याच टॉपिकवर प्रश्न विचारतो. त्याच्यामुळे आपल्याला ते ट्रेंडी व्हायरल टॉपिक लक्षात येणं गरजेचं आहे. आणि का नाही येणार, 14 जूनला जी एक्झाम होणार आहे त्याच्यामध्ये हा प्रश्न आहे की नाही. त्याच्यामुळे आत्ताच सांगतो की महत्वाची रिव्हिजन द्यायची झाली तर राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले आणि सत्यशोधक समाज आणि त्याच्याशी रिलेटेड असणारे कार्यकर्ते जे काही कामगार चळवळीमध्ये होते सगळ्यांचा डिटेलमध्ये अभ्यास करा. आणि हा, मी प्रत्येक विषयाचा असंच डिटेल अनालिसिस करणार आहे. 15 जून नंतर जरी आपली 14 जून नंतर जरी आपली एक्झाम संपली तरी सुद्धा मेन्सची तयारी मी करून घेणार आहे. 2023 पासून 2026 पर्यंत प्री आणि मेन्स प्रत्येक विषयाचं डिटेलमध्ये अनालिसिस आणणार आहे. याच्या नंतरचे जे अनालिसिस आहे तो सगळ्यात आवडता सब्जेक्ट माझा आणि तो आहे विज्ञान. ह्याच कंबाईन ग्रुप बी ला आयोगाने पुन्हा ज्योतिबा फुलेंवर प्रश्न विचारलेला आहे. एकाच प्रश्नपत्रिकेमध्ये 2 प्रश्न ज्योतिबा फुलेंवर आलेला आहे. काय आहे तर अस्पृश्यांची कैफियत या ग्रंथाशी संबंधित खालीलपैकी कोणतं विवरण योग्य आहे. मी म्हणलं ना, PYQ तुमची चावी हो. 14 जूनचा पेपर क्रॅक करायची चावी तुमच्या हातात देतोय. अजूनही वेळ गेलेली नाही. रॅपिड रिव्हिजन द्यायची असेल तर महत्वाच्या टॉपिकलाच द्या, नक्की मार्क तुम्हाला मिळून देणार. हा, सध्या मी काय करणार आहे, 2026 मध्ये जे काही पेपर झालेलं आयोगाचं त्याचं डिटेलमध्ये अनालिसिस करून देणार आहे इतिहास विषयाचं. नंतर सगळ्या विषयाचं करणारच आहे. पण 2024 2023 यांचे जे अनालिसिस आहे आपण ते पुढे आणणार आहे. हा, प्रयत्न आवडत असताना तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता पाहू आपण डिटेलमध्ये अनालिसिस पहिल्या प्रश्नाचं. अहो, याच 17 मे 2026 च्या एक्झामला आयोगाने पुन्हा एकदा महात्मा ज्योतिबा फुले आणि सत्यशोधक समाजावर 3रा प्रश्न विचारला. मोजून त्यांनी फक्त 10 प्रश्न विचारलेला आहे. या 10 प्रश्नामध्ये सत्यशोधक समाज आणि महात्मा फुले यांच्या व्यतिरिक्त विचारलेलं नाही. पहा बरं, मी म्हणतो ना, आयोगाचे PYQ म्हणजे तुमच्या यशाची चावी आहे. व्यवस्थित व्हिडिओ पहा. 14 जून साठी जे हॉट टॉपिक ते सिलेक्ट करा आणि मस्तपैकी अभ्यास करा, रिव्हिजन द्या. मग आयोगाच्या दृष्टीने महत्वाचे असणारे महात्मा फुले, त्यांचा सत्यशोधक समाज आणि त्याच्या रिलेटेड कार्यकर्ते, याच्यावर तो प्रश्न विचारत असेल तर डिटेलमध्ये आपण पण माहिती पाहू ना. चला मग काय आहे तर सगळ्यात पहिल्यांदा पाहू सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाज काय, याची स्थापना झाली होती
24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुले यांनी केली होती. कुठे केली होती? तर पुण्यामध्ये केली होती. याचं बोधवाक्य काय होतं? सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोची मध्यस्थी. याचं मुख्य उद्दिष्ट काय होतं? तर या समाजाचं उद्दिष्ट होतं शूद्र अतिशूद्र समाजाला ब्राह्मणी वर्चस्वीपासून आणि धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करायचं. पुरोहितांशिवाय लग्न लावायचं, मानवी हक्कांचं संरक्षण करायचं, सर्वांना शिक्षणाचा अधिकार मिळवून द्यायचा. आणि तिसरं म्हणजे ईश्वर एकच आहे, तो निर्गुण आहे, निराकार आहे, हे तत्व रुजवायचं. याचे प्रमुख सदस्य जे होते, सगळ्यात पहिले अध्यक्ष आणि कोषाध्यक्ष महात्मा ज्योतिराव फुले हे स्वतःच पहिले अध्यक्ष होते. त्याच्यानंतर पहिले सचिव जे होते ते होते नारायण गोविंदराव कडलक. खूप महत्वाचा आहे हा सत्यशोधक समाज आयोग. याच्यावर 8 ते 10 प्रश्न त्यांनी 3 वर्षात विचारलेले, म्हणून डिटेलमध्ये सांगतोय. त्याच्यानंतर आर्थिक मदतगार म्हणलं तर व्यंकू काळेवार, जया कराडी लिंगू आणि हरिरावजी चिपळूणकर. प्रमुख सदस्य जर म्हणलं तर कृष्णराव भालेकर, नारायण मेघाजी लोखंडे, डॉक्टर विश्रामरामजी घोले आणि सावळाराम लक्ष्मण हरी. नारायण मेघाजी लोखंडे कामगार चळवळीशी निगडीत असणारा माणूस, हा सुधारक. याच्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारतो आणि याच्यासाठी सेपरेट टॉपिक ठेवलेला आहे, कामगार चळवळ. चला पुढचं काय आहे तर समावेशकता. समाजाचे सभासद जे होते ते जात धर्म पंथ न पाहता सगळ्यांसाठी खुले होते. या समाजाचं मुखपत्र होतं दीनबंधू. याची सुरुवात झाली होती 1 जानेवारी 1877 रोजी पुण्यातून. याचे संपादक होते कृष्णराव भालेकर. यांनी हे पत्र सुरू केले होते आणि हे महाराष्ट्रातलं पहिलं शेतकरी आणि कामगार वृत्तपत्र मानलं जातं. 1880 मध्ये आर्थिक अडचणीमुळे हे पत्र मुंबईला हलवले गेले आणि त्यापुढे तिथं नारायण मेघाजी लोखंडे यांनी त्यांचे संपादन केले. या समाजाचं सगळ्यात क्रांतिकारी कार्य जर म्हणलं तर ह्या समाजाने लावलेला विवाह, जो सत्यशोधक विवाह म्हणून सुद्धा ओळखला जातो. 25 डिसेंबर 1873 रोजी पहिला ब्राह्मणांशिवाय म्हणजे पुरोहिताशिवाय लावलेला विवाह, आणि तो लावला होता सीताबाई आणि ज्ञानोबा सासाने यांच्यामध्ये. विवाहासाठी ब्राह्मणांऐवजी स्वतः फुलेंनी रचलेली सत्यशोधक मंगलाष्टके वापरली गेली. या विवाहाला ब्राह्मणांनी कोर्टात आव्हान दिलं, मात्र मुंबई उच्च न्यायालयाने हे लग्न कायदेशीररित्या वैध ठरवलं. पुढे शेतकरी जागृतीसाठी सुद्धा महात्मा फुलेंनी कार्य केलं होतं सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून. काय होतं तर ड्यूक ऑफ एडिनबरा यांच्या पुणे भेटीत महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांच्या वेशात जाऊन ब्रिटिश राजपुत्राला ग्रामीण गरिबांचे दर्शन घडवले होते. कामगार चळवळ जर म्हणलं झालं तर सत्यशोधक चळवळीचे खंदे कार्यकर्ते ना आयोगाचे आवडते कार्यकर्ते ना म लोखंडे 1890 मध्ये यांनी भारतातली पहिली कामगार संघटना बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना केली. याच्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारतो. आणि नंतर हंटर कमिशन समोर दिलेली साक्ष 1882. फुलेंनी या कमिशन समोर साक्ष देऊन शेतकऱ्यांच्या मुलांसाठी प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करा, हे त्या काळात मांडलेली मागणी होती मित्रांनो. आणि मित्रांनो एक सांगतो तुम्हाला की ब्राह्मणेतर चळवळ ही आयोगाच्या हिशोबाने खूप महत्वाची आहे. ब्राह्मणेतर चळवळीचे खंदे कार्यकर्ते जर म्हणलं तर महात्मा फुले आणि राजर्षी शाहू महाराज, आणि त्याच्यामुळे आयोग दरवर्षी त्या टॉपिकवर प्रश्न विचारतोच. चला मी या ठिकाणी तुमचे 2-5 मिनिटं घेतोय, पण मला सांगा की मी कुठं टाइम वेस्ट करतोय. मी जे सांगतोय ते पेपरला आलेलं आहे, पेपरला येऊ शकतं. माझा प्रयत्न फक्त एवढाच नाही की PYQचं अनालिसिस करायचं. माझा प्रयत्न हा आहे की पुढे चालून या टॉपिकवर आयोगाने कसाही प्रश्न विचारला तर तुम्हाला तो सोडवायला जमला पाहिजे. या ठिकाणी साहित्यावर जर बोलायचं झालं तर गुलामगिरी 1873 मध्ये हा ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीय लोकांच्या गुलामगिरी मुक्तीच्या लढ्याला समर्पित केला गेला आहे महात्मा फुलेंकडून. त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा सोड जो 1883 मध्ये लिहिला, ब्रिटिश अधिकारी सावकार भटजी यांच्याकडून शेतकऱ्यांचं कशा प्रकारे शोषण होते याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि याच्यातलं प्रसिद्ध उद्गार म्हणजे काय तर विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. हे सांगून त्यांनी शेतकऱ्यांच्या दारिद्र्याचं प्रमुख कारण हे अज्ञान आहे हे सांगितलं. त्याच्यानंतर सार्वजनिक सत्यधर्म 1891 हा सत्यशोधक समाजाचा बायबल म्हणून ओळखला जातो, जो फुलेंच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला होता. मला सांगा मी जी लाईन सांगतो त्याच्यातली कुठली लाईन तुम्हाला व्यर्थ वाटते? प्रत्येक लाईन महत्वाची, प्रत्येक लाईनवर एक प्रश्न विचारतो. आता आपल्याला पाहायचंय की बाबा सत्यशोधक समाजाचा नंतरचा काळ कसा राहिला. महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर ही चळवळ थोडीशी संत झाली. 1890 मध्ये त्यांचा मृत्यू झाला, पण 11 जानेवारी 1911 रोजी राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापुरात पुन्हा एकदा सत्यशोधक समाजाची स्थापना केली. बरोबर आहे, म्हणजे त्याची ब्रँच टाकली आणि त्याच्यानंतर कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव यांना बसवलं.
त्याच्यानंतर शाहू महाराजांनी सत्यशोधक जलसे याद्वारे आपले विचार खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचवले. या जलस्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. मी म्हणतो ना मित्रांनो, तुम्हाला फक्त आयोगाची चावी PYQs देऊ शकतं. आयोग आहे ना त्याचे ठरलेले टॉपिक आहेत त्याच्यावरच प्रश्न विचारतो. फक्त प्रश्न एक तर अवघड विचार नाही तर सोपा विचार. आपल्याला मोजकेच टॉपिक करायचे आणि आपल्याला परीक्षा पास व्हायची, पोस्ट काढायची आहे. मध्येच डिस्टर्ब करतो पण एक महत्वाची सूचना आहे मित्रांनो, तुम्ही अभ्यास करायचा थांबणार नाही आणि मी पण अभ्यास करायचा थांबणार नाही. 14 तारखेची एक्झाम झाली की आपल्याला मेन्सच्या तयारीला लागायचं आणि मेन्सच्या तयारीसाठी सुद्धा गुरुमंत्र एकच आहे, PYQचं अनालिसिस. माझा प्रयत्न असा आहे की मागच्या 5 वर्षामध्ये कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सीच्या मेन्सचे जे काही पेपर आलेले आहे त्यातल्या प्रत्येक विषयाचं डिटेलमध्ये अनालिसिस करायचं आणि त्याचं सेपरेट व्हिडिओ लेक्चर आणायचं. तर आत्ता चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच आपलं चॅनल विज्ञानवाला येत आहे आणि त्यावर मी हे सगळे व्हिडिओ टाकणारच आहे. सोबतच माझं टेलिग्रामला चॅनल आहे विज्ञानवाला. तुम्हाला ऑर्गनाइज व्हिडिओ जर युट्यूबला भेटत नसतील तर तुम्ही विज्ञानवाला हे चॅनल जॉईन करा. मी लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्हाला सगळे व्हिडिओ ऑर्गनाइज पद्धतीने भेटतील. तर मेनसाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा. चला, मग या 17 मेलाच आलेला दुसरा प्रश्न काय आहे? तर दुसरा प्रश्न आहे की भाऊ महाजन यांनी कोणत्या वृत्तपत्रातून सामाजिक विषयावर लेखन केले? आणि याचं उत्तर आहे धूमकेतू आणि ज्ञानदर्शन, पर्याय क्रमांक 1. मित्रांनो, एक सांगू परत हॉट टॉपिक आयोगाचा हॉट टॉपिक म्हणलं तर महाराष्ट्रातले समाजसुधारक. मोजके 6 ते 7 समाजसुधारक आहे ना, त्याच्या आयोग बाहेर जात नाही. आणि ते पाहायचे कुठून? 1840 पासून पुढचे धरायचे तर 1930 पर्यंतचे त्या समाजसुधारकांवर आयोग मागच्या 3 वर्षापासून, मी सध्या तरी 3 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे अनालिसिस केलेले, कंटिन्युअस प्रश्न विचारतोय. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे वृत्तपत्र आवडतं आहे. कुठली एक्झाम घ्या तुम्ही आयोगाची, त्याच्यामध्ये एक तरी प्रश्न वृत्तपत्रावर विचारलेला आहे. चला, कोणते प्रश्न अशा पद्धतीचे आले पहिल्यांदा ते पाहू आणि मग या प्रश्नाचं विश्लेषण करू. डिटेलमध्ये सोडायचं नाही आपल्याला. पहा, याच कंबाईन ग्रुप बी मेन्सला याच भाऊ महाजनांवर परत एक प्रश्न विचारलेला. तुम्ही म्हणता सर सरळ सरळ तर प्रश्न विचारलेला नाहीये. अरे पण मित्रांनो, त्याच्या कार्यावर आला ना. या ठिकाणी तिसरा पर्याय भाऊ महाजन आहे, बरोबर आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारलेला की आर्थिक राष्ट्रवाद निर्माण करण्यास खालीलपैकी कोणाचे योगदान आहे? भाऊ महाजनचं वाचला असताना तर तुम्हाला प्रश्न अवघड जाणार आहे का? नाही. मोरल ऑफ द स्टोरी काय की आपल्याला लक्षात ठेवायचा आयोगाचा पॅटर्न, आयोगाचे हॉट अँड व्हायरल टॉपिक. मी म्हणलं ना, आयोग आहे ना त्याचा पॅटर्न आणि त्याचे क्वेश्चन रिपीट करत असतो. मेन्स 2025 म्हणजे आता 17 मे 2026 ला त्यांनी भाऊ महाजन यांच्यावर 2 प्रश्न विचारले. आणि जी ग्रुप सी ची मेन्स झाली का 2024 तिच्यामध्ये परत एकदा भाऊ महाजनवर यांच्यावरच प्रश्न विचारला होता. मी म्हणतो ना, आपल्याला ट्रेंड फॉलो करायचा आहे. आयोगाचे हॉट टॉपिक पाहिजे ना. आयोगाचा हॉट टॉपिक आहे महाराष्ट्रातले समाजसुधारक. दरवर्षी एक प्रश्न विचारतो. आणि कुठून? 1840 पासून 1930 पर्यंतचे समाजसुधारक करायचे, मोजके समाजसुधारक करायचे, मोजके वृत्तपत्र करायचं. वृत्तपत्रांवर एक सेपरेट प्रश्न नेहमी असतो. पहा, घ्या परत पुरावा. काय? अहो, मेन्सचा कंबाईन ग्रुप बीचा 2023चा पेपर उघडून पहा. पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न आलेला आहे भाऊ महाजन यांच्या रेफरन्सवाला. मी म्हणतो ना, तुम्हाला आहे ना फक्त हॉट टॉपिक लक्षात घ्यायचं. समाज, कोणते समाज पाहिजे? प्रार्थना समाज पहा, सत्यशोधक समाज पहा, आर्य समाज पहा. याच्या बाहेर का आयोग जात नाही. वृत्तपत्र करा आणि महाराष्ट्रातले समाज सुधारक करा. मोजके टॉपिक करा, नक्की मार्क तुम्हाला भेटणार. हा, मी मान्य करतो की इथं डायरेक्ट प्रश्न आलेला नाहीये, पण अहो रेफरन्स आहे ना तुम्हाला. इथं तुम्हाला जोड्या जुळवायच्या. एका साईडला तुम्हाला वृत्तपत्र दिलेले आणि दुसऱ्या साईडला कुणी चालू केले ते दिलेले, बरोबर आहे. आणि ते अवघड आहे का? या ठिकाणी भाऊ महाजनचा रेफरन्स आला की तुमचे 2 पर्याय आपोआप निष्ठून जातात, चुकीचे राहतात. फक्त 2 पर्याय, बाकीचे तुम्ही वाचलेले असतात. त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्हाला आरामशीर मार्क देऊन जाणार आहे. मग इतके महत्वाचे भाऊ महाजन, कॉन्सेप्ट तर पक्का करावा लागणार. चला डिटेलमध्ये माहिती पाहू. काय आहे तर गोविंद विठ्ठल कुंटे हे त्यांचं नाव होतं. 1815 पेन, जिल्हा रायगड या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. 1890 ला नागपूर या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. हे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे वर्गमित्र होते. यांचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे शिक्षण केलं पण कधीही सरकारी नोकरी केली नाही आणि आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी पत्रिकारिकेला वाहून टाकलं आणि पूर्ण वेळ पत्रकार असणार हे पहिलेच होते त्या काळातले. त्याच्यानंतर वृत्तपत्र नियतकालिकाबद्दल जर बोलायचं झालं तर दिग्दर्शन बाळशास्त्री जांभेकर यांचं जे वृत्तपत्र होतं त्याच्यामध्ये यांनी संपादकीयाला मदत सुद्धा केली होती. त्याच्यानंतर यांनी स्वतःचं लोकप्रिय असं साप्ताहिक सुरू केलं, त्याचं
ज्याचं नाव होतं प्रभाकर आणि जे 1841 मध्ये सुरू केलं. याचं वैशिष्ट्य म्हणजे लोकहितवादींनी जे प्रसिद्ध 108 शतपत्रे लिहिली होती या प्रभाकरच्या माध्यमातूनच लिहिली होती. त्याच्यानंतर त्यांनी सामाजिक विषयावर आणि सनातनी विचारांवर टीका करणारे साप्ताहिक धूमकेतू 1853 मध्ये सुरू केलं आणि ज्ञान विज्ञान आणि इतिहासाच्या प्रसारासाठी सुरू केलेलं त्रैमासिक म्हणजे ज्ञानदर्शन 1854. संपलं नाही, अजून पाहायचंय. हा पण मित्रांनो, तुम्हाला जेवढं जमल ना, हे मी म्हणत नाही की माझं लेक्चर पाहिल्यावर दुसरं काही वाचू नका, नक्की वाचा. पण माझ्या लेक्चरमुळे जर तुम्हाला थोडी वाढ दिसली ना तर मला समाधान आहे. हा, दुसरी गोष्ट, मी गाठाळ सरांचं, कटारे सरांचं, समाधान महाजन सरांचं 11वीचं जुनं पुस्तक जे आहे इतिहासाचं ते रेफरन्स म्हणून वापरतो. मग ओव्हरऑल त्यांचं कार्य पाहायचं झालं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी इंग्रजांच्या आर्थिक शोषणावर आणि भेदभावावर कडक टीका केली होती. फ्रेंच क्रांती त्यांनी प्रभाकर मधून लोकांच्या समोर आणली होती आणि महत्वाचं, ख्रिस्ती मिशनरांच्या आक्रमणाला त्यांनी दटून विरोध केला, पण हिंदू धर्मातील दोषांवर सुद्धा त्यांनी टीका केलेली आहे. अधिकारी व्हायचं जर स्वप्न उराशी बाळगताय आणि तुम्ही ग्रॅज्युएशनला आहे किंवा ग्रॅज्युएशन तुमचं नुकतंच झालेलं आहे, तर तुमच्यासाठी बेस्ट बॅच आहे आपली मेंटरशिप बॅच. योग्य स्ट्रॅटेजी, अभ्यास कसा करायचा, कोणते रेफरन्स बुक वाचायचे, पीवायक्यूच्या अनालिसिसची कसा अभ्यास करायचा, शॉर्ट नोट्स कसे काढायचे, कीवर्ड्स कसे काढायचं, ग्रुप डिस्कशन काय, हे सगळं आपल्या मेंटरशिपच्या बॅचमध्ये राहणार आहे. जॉईन करायचे असेल तर 9657003561 ला मला व्हॉट्सअपला मेसेज करा. दुसरी गोष्ट, यार मन लावून मी व्हिडिओ बनवतो पण तुम्ही लाईक नाही करत राहू. 100 लाईक होतात, 1000 लोक पाहतात, बरोबर आहे. तर माझी इच्छा आहे की कमीत कमी 500 लाईक तरी या व्हिडिओला आले पाहिजे, तर मला पुढे व्हिडिओ बनायला छान वाटेल. चला पहा बरं, जमतो का पुढचा प्रश्न? काय आहे पुढचा प्रश्न? तर कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांनी खालीलपैकी कोणत्या समाजाला नवसंजीवनी दिली? 4 पर्याय दिलेले आहे आणि तुम्हाला करेक्ट आन्सर शोधायचं. आणि करेक्ट आन्सर आहे सत्यशोधक समाज. ऑलरेडी आत्ता कॉन्सेप्ट पक्का केलेला आहे आणि तुम्हाला सांगितलेले आहे की ब्राह्मणेतर चळवळीचे मेन 2 हिरो आहे. पहिले आहे महात्मा फुले आणि दुसरे आहे राजश्री शाहू महाराज. यांना विसरायचं नाही, आयोग पण विसरत नाही, प्रश्न विचारतो. आणि एक जर कॉन्सेप्ट पक्का झाला ना तर दुसऱ्या ठिकाणी तो कामा येतो. चला आता डिटेलमध्ये पाहू की ह्याच्यावर कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न कसे कसे विचारले गेलेले. मी सांगू का तुम्हाला, इतिहास पाठ करायचा नसतो, इतिहास वाचायचा आणि त्याच्यावर अभिमान करायचा असतो. आता जो आपण पाहणार आहे ते आहे राजश्री शाहू महाराज, माणसातला राजा आणि राजातला माणूस अशी ज्याची ओळख, ते म्हणजे राजश्री शाहू महाराज. यांची डिटेलमध्ये माहिती घेणार का कने आयोग याच्यावर नेहमी प्रश्न विचारतो. तर काय आहे यांची वैयक्तिक माहिती? सगळ्यात पहिल्यांदा यांचा जन्म झाला 26 जून 1874 मध्ये कागलच्या घाटगे घराण्यामध्ये. त्याच्यामुळेच 26 जून हा दिवस महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक पॉइंट महत्वाचा आहे, प्रत्येक पॉइंटवर प्रश्न विचारलेला आयोगाने. त्याच्यानंतर यांचं मूळ नाव जे होतं ते होतं यशवंतराव जयसिंगराव घाटगे. यांचं दत्तक विधान जे झालं होते ते 17 मार्च 1884 रोजी कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतरावांना दत्तक घेतलं आणि त्यांचं नाव ठेवलं शाहू. 2 एप्रिल 1894 रोजी त्यांनी कोल्हापूर राज्याचा कारभार प्रत्यक्षपणे हाती घेतला. नंतर 1919 मध्ये कानपूर येथे झालेल्या कुर्मी क्षत्रिय सभेमध्ये त्यांना राजश्री म्हणजे राजांचा ऋषी ही पदवी बहाल करण्यात आली. पहा बरं कसा कॉन्सेप्ट पक्का होतोय. विसंगती पहा ना, आज देश स्वतंत्र झालाय पण 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षणाचा, प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत हक्क देणारा कायदा 86व्या घटनादुरुस्तीनुसार 2002 ला आला. ह्या माणसाबद्दल काय सांगायचं अहो, ज्यांनी 25 जुलै 1917 लाच सक्तीचा आणि मोफत प्राथमिक शिक्षण देणारा कायदा केला. कोल्हापूर संस्थानात 7 ते 14 वयोगटातील सर्व मुला मुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करण्याचा ऐतिहासिक
कायदा केला त्यांनी आणि असा कायदा करणार ते पहिले भारतीय ठरले. सरकारच्या अगोदर सुद्धा यांनी 1917 मध्ये तो कायदा पास केला होता. का बरं आयोग इथं प्रश्न विचारणार नाही? अहो, एवढं महान व्यक्तिमत्व राजश्री शाहू महाराजांचं. त्याच्यानंतर यांना वसतिगृहाचं जनक म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ग्रामीण आणि बहुजन समाजातील मुलांना शहरात येऊन शिकता यावं म्हणून त्यांनी जातीनिहाय वसतिगृहांची स्थापना केली होती. प्रमुख वसतिगृह म्हणलं तर मराठा बोर्डिंग 1901, दिगंबर जैन बोर्डिंग 1901, मुस्लिम बोर्डिंग 1906 आणि मिस क्लार्क हॉस्टेल अस्पृश्यांसाठी 1908. स्त्री शिक्षणाचा कायदा त्यांनी 1919 केला. मुलींच्या शिक्षणाचा खर्च संपूर्णपणे सरकार उचलला असा क्रांतिकारी कायदा त्यांनी केला होता. मी सांगू का मित्रांनो, इतिहास वाचल्यावर आपल्याला वाटते की आपल्या देव्हाऱ्यामध्ये 3 ते 4 जणांचे नक्की फोटो पाहिजे. पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा, दुसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तिसरा सावित्रीबाई फुलेंचा आणि चौथा राजश्री शाहू महाराजांचा. अहो, यांचं कार्यच एवढं अफाट आहे. चला मी यांच्या कार्याबद्दलची माहिती घेऊ, कारण आयोग नेहमी इथं प्रश्न विचारतो. सगळ्यात पहिल्यांदा यांची ऐतिहासिक आरक्षणाची घोषणा 26 जुलै 1902 ला कोल्हापूर संस्थानामधल्या प्रशासकीय नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीय आणि बहुजन समाजासाठी 50% आरक्षणाची घोषणा करण्यात आली. ओबीसी आरक्षणाचा जनक म्हणलं तर आपण राजश्री शाहू महाराजांना म्हणू शकतो. भारतात आरक्षणाची अधिकृत सुरुवात करणारा हा पहिलाच निर्णय होता. त्याच्यानंतर याच राजाच्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा काही घटना घडल्या होत्या की ज्या खरंच निंदनीय होत्या. जे होतं वेदोक्त प्रकरण 1899चं. कार्तिक पूर्व संध्येला पंचगंगा नदीवर स्नान करताना राजाच्याच पुरोहिताने शाहू महाराजांना शूद्र मानून वेदोक्त मंत्र म्हणण्यास नकार दिला आणि तिथूनच या वेदोक्त प्रकरणाची निर्मिती झाली. या प्रकरणातूनच शाहू महाराजांनी धार्मिक मक्तेदारीला आव्हान दिले आणि कोल्हापुरात क्षत्रिय जगद्गुरू हे नवीन पद निर्माण करून त्यावर मराठा समाजाच्या व्यक्तीची नियुक्ती केली. या पीठाचे पहिले जगद्गुरू म्हणून सदाशिवराव लक्ष्मणराव बेनाडीकर म्हणजे सदाशिवराव भाऊ यांची नियुक्त करण्यात आली. बहुजन समाजाला सुद्धा धार्मिक अधिकार यांनी मिळवून दिला. अस्पृश्यता निवारणाबाबत जर म्हणायचं झालं तर या महाराजांचं कार्य थोर आहे. अस्पृश्यांना समान हक्क देण्यासाठी त्यांनी विहिरी, पाणवठे, शाळा, दवाखाने खुले केले. अस्पृश्य विद्यार्थ्यांना प्रशासनात नोकऱ्या देण्यास सुरुवात केली. यांच्या आयुष्यातले महत्वाचे कायदे जे यांनी निर्णय घेतले होते ते होतं, पहिला कायदा होता आंतरजातीय विवाह कायदा 1920 चा. त्याच्यानंतर दुसरा देवदासी आणि जोगता प्रथाबंदी कायदा 1919 चा आणि घटस्फोटाचा कायदा 1920 चा. शाहू महाराजांचं कार्य जर लिहायला बसलं ना तर पानं सुद्धा कमी पडतील. मूकनायक वृत्तपत्र 1920. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या मूकनायक या वृत्तपत्राला शाहू महाराजांनी 2,500 रुपयांची भरीव आर्थिक मदत केली होती. माणगाव परिषद जी 1920 मध्ये झाली होती. कोल्हापूर जवळील माणगाव येथील अस्पृश्यांच्या परिषदेत शाहू महाराजांनी तुम्हाला तुमचा खरा नेता बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने मिळालेला आहे अशी ऐतिहासिक घोषणा केली होती. शास्त्र जगद्गुरू पीठ मराठा आणि बहुजन समाजात पुरोहित तयार करण्यासाठी त्यांनी शिवाजी वैदिक स्कूलची स्थापना केली आणि एका समाजाची मक्तेदारी त्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला. जेथे थोथांड होतं, धार्मिक थोथांड निर्माण केलं जायचं, त्या पद्धतीलाच त्यांनी चॅलेंज केलं होतं. 1918 मध्ये महार वतन आणि बलुतेदारी पद्धत त्यांनी रद्द केली. अस्पृश्यांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी महाराजांनी वतन पद्धती कायद्याने रद्द केली. राधानगरी धरण त्यांनी शेतीला आणि कोल्हापूर शहराला पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून भोगावती नदीवर राधानगरी धरण बांधलं. छत्रपती शाहू महाराजांनी शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विविंग मिलची स्थापना करून हजारो कामगारांना रोजगार मिळवून दिला. शाहूपुरी व्यापारपेठ 1895. गूळ आणि शेतीमालाच्या व्यापाराला चालना देण्यासाठी ही भव्य पेठ सुद्धा महाराजांनी स्थापन केली. पहा बरं, आत्ता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का झाला. मी फक्त मुद्देसूदच घेतलेला आहे जिथं आयोग नेहमी प्रश्न विचारतो. मी म्हणलं ना, आपला पॅटर्नच वेगळा आहे. चला पहा बरं, जमतो का पुढचा प्रश्न? काय आहे प्रश्न? तर अस्पृश्यांची कैफियत या ग्रंथाशी संबंधित खालीलपैकी कोणतं विवरण योग्य आहे? तुम्हाला म्हणलं मी, आवडता टॉपिक महात्मा फुले, आवडता समाज सत्यशोधक समाज. आयोग प्रश्न तिथं विचारतो. ऑलरेडी असे आपण रेफरन्स पाहिलेला आहे. आता आपण याचं एक्सप्लेनेशन पाहायचं. तर तुम्हाला प्रश्न दिलेला आहे, अस्पृश्यांची कैफियत या ग्रंथाशी संबंधित खालीलपैकी कोणते विवरण योग्य आहे?
खाली तुम्हाला 4 पर्याय दिलेला आहे. पहिला पर्याय आहे महात्मा फुले यांनी अस्पृश्यांची कैफियत ही पुस्तके लिहिली, एकदम बरोबर आहे. दुसरं, यामध्ये अस्पृश्यांवरील अत्याचाराची कथा आहे, हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. तिसरं, महात्मा फुले यांनी राणी व्हिक्टोरियाकडे अस्पृश्याची कैफियत मांडली. आता आयोगाने त्याच्या पहिल्या कीनुसार हा पर्याय बरोबर दिलेला आहे. याच्यामध्ये गोंधळ असा होऊ शकतो की महात्मा फुले राणी व्हिक्टोरियाला भेटले आणि त्यांनी अस्पृश्याची कैफियत मांडली, असं काही झालं नाही. ऍक्च्युली हा जो अस्पृश्यांची कैफियत हा जो ग्रंथ आहे ना, हा ब्रिटनच्या राणीलाच उद्देशून लिहिलेला आहे. त्याच्यामुळे हा पर्याय आयोगाच्या दृष्टीने बरोबर येऊ शकतो. आणि चौथा जो आहे की या कैफियतीमध्ये अस्पृश्यांवरील अन्यायास ब्रिटिश अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात आलं. चूक. ऍक्च्युली ब्रिटिश अधिकाऱ्यांची याच्यामध्ये चूक नव्हती, तर त्यांचे मन दूषित करणारे जे अधिकारी वर्ग होते, ते ब्राह्मण समाजाचे होते किंवा उच्च समाजाचे होते, क्लार्क होते, त्यांनी ब्रिटिश लोकांचं मन दूषित केलं होतं. त्याच्यामुळे त्यांचा अस्पृश्यांकडे पाहायचा दृष्टिकोन बदललेला होता. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चला पहा बरं, जमतो का पुढचा प्रश्न. कामगार चळवळ आयोगाचा अतिशय सेन्सिटिव्ह, अतिशय व्हायरल, नेहमी विचारला जाणारा टॉपिक आहे. इतके प्रश्न विचारलेले आहेत 2023 पासून 2026 पर्यंतच्या कुठल्याही प्रश्नपत्रिका पहा, त्याच्यावर एक प्रश्न तुमचा कामगार चळवळीवर असतो. आणि कामगार चळवळीशी निगडीत जे कार्यकर्ते आहे हे सत्यशोधक समाजाशी सुद्धा जोडले गेलेले आहे. मी म्हणलं तुम्हाला की बाबा सत्यशोधक समाज जरी व्यवस्थित केला ना, तरी तुम्हाला कामगार चळवळीमध्ये त्याचा फायदा होणार. चला प्रश्न काय आहे, तर प्रश्न आहे की कामगार चळवळीचे जनक म्हणून कोणास ओळखलं जातं. आणि याचं उत्तर मी सांगायची गरज आहे का? बिलकुल नाही. नारायण लोखंडे हे याचं उत्तर आहे. आता पहिल्यांदा पाहू की कामगार चळवळीवर आजपर्यंत 2023 पासून 26 पर्यंत आयोगाने कसे प्रश्न विचारले. तुम्ही म्हणता सर पीवायक्यूचं अनालिसिस करताय पण बरेचसे प्रश्न रिपीट होत नाही. मित्रांनो, प्रश्न रिपीट होणं गरजेचं नाही. कॉन्सेप्ट काय आहे, तर आयोगाचा आवडता मुद्दा पाहायचा आहे आपल्याला. आयोगाचा आवडता मुद्दा आहे कामगार चळवळ. साहजिकच प्रश्न रिपीट होत नाही, हा, पण बऱ्याच वेळा प्रश्न रिपीट होतात. बऱ्याच वेळा त्यांचे ऑप्शन सुद्धा रिपीट होतात. हे पहा, हा कामगार चळवळीवर आलेला प्रश्न आहे. कंबाईन ग्रुप बी 2025 आत्ता 4 जानेवारीला झालेल्या पेपरमध्ये आलेला प्रश्न आहे. पुन्हा एकदा कंबाईन ग्रुप बी 2024 ची जी प्री झाली होती ना, तिच्यामध्ये सुद्धा कामगार चळवळीवर प्रश्न विचारलेला आहे. पुन्हा ग्रुप सी, त्याचा जो प्रीचा पेपर झाला 2024ला, त्याच्यामध्ये परत ह्या कामगार चळवळीवर प्रश्न आलेला आहे. पहा बरं किती महत्वाचं आहे. हा, मी प्रत्येक प्रश्नाचे ते एक्सप्लेनेशन देणार नाही, व्हिडिओ खूप मोठा होईल. आपण काय पाहतोय, जी मेन्सची आहे कंबाईन ग्रुप बी ची 17 मेला झाली, तिचं आपण डिटेलमध्ये अनालिसिस पाहतोय. हा, असं नाहीये मी प्रश्न सोडणार आहे, मी या सगळ्यांचं डिटेल अनालिसिस करणार, सगळ्यांचे सेपरेट व्हिडिओ देणार, प्रत्येक विषयाचे देणार. चला मग चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अहो मी आणि मित्रांनो यार, फीस भरून जाता तुम्ही क्लासला 40,000 50,000, तिथं तुम्ही फीस भरून जाता आणि इथं माझा व्हिडिओ फ्रीमध्ये पाहता, एक लाईक पण नाही देत नाही राव. 500 लाईकचं टार्गेट ठेवतो, द्या कमीत कमी लाईक, मला मोटिवेशन भेटेल. अहो परत पहा, 2023ला जी प्री झाली ना, त्याच्यामध्ये सुद्धा कामगार चळवळीवर प्रश्न आलेला आहे. मित्रांनो, इतकी महत्वाची चळवळ आहे आणि त्याच्यामध्ये फक्त 2 ते 3 कार्यकर्ते आहे ज्यांचा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. आपल्याला पीवायक्यू अनालिसिस काय शिकवतं, आयोगाचे आवडते मुद्दे पाहायला शिकवतं, आपल्याला त्याच्यामध्ये डिटेल जायला सांगतं. ठीक आहे, चला अजून प्रश्न रिपीट झाले. परत सेम टॉपिक, कामगार चळवळ. नारायण मेघाजी लखोंडे यांचं उत्तर आहे. मेन्स कंबाईन ग्रुप सी 2023ला जो पेपर झाला त्याच्यामध्ये परत हा प्रश्न किंवा हा टॉपिक रिपीट झाला. 2024 ची जी मेन्स झाली ग्रुप सी ची, त्याच्यामध्ये सुद्धा कामगार चळवळीवर प्रश्न आलेला आहे. मला सांगा तुम्ही की बाबा 2023 पासून 2026 पर्यंत ज्या काही झाल्या, प्रत्येक प्रीला प्रश्न विचारलेला आहे कामगार चळवळीवर. मेन्स 2023 पासून 2025 म्हणजे आता 17 मेची झाली, त्याच्यामध्ये सुद्धा दरवर्षी कामगार चळवळीवर प्रश्न आलेला आहे. मग मला संपूर्ण इतिहासात काय महत्वाचं आहे, तर कामगार चळवळ, आणि मला ती काय करायची, मला डिटेलमध्ये वाचायची आहे की नाही. हाच फायदा होतो पीवायक्यू अनालिसिसचा. आणि मित्रांनो, ही चावी आहे 14 जूनच्या पेपरची. चला, मी एवढा महत्वाचा टॉपिक आहे कामगार चळवळ, तर मी कसा सोडन याचा डिटेलमध्ये कॉन्सेप्ट पक्का करू. आणि थोडा वेळ घेणार मी 2-5 मिनिटाचा, पण कॉन्सेप्ट तुमचा पक्का करून देणार. माझा प्रयत्न एवढा नाहीये की फक्त पीवायक्यूचं उत्तर द्यायचं. माझा प्रयत्न हा आहे की आयोग तिथं जर का फिरून आला तर आपल्याला तिथं उत्तर आलंच पाहिजे. आपला एवढा जबरदस्त कॉन्सेप्ट पक्का पाहिजे.
कामगार चळवळीचा विषय निघाला आणि कामगार चळवळीच्या जनकाला विसरून कसं चालन. आयोग सुद्धा विसरत नाही. आयोग या जनकावर नेहमी प्रश्न विचारतो. या जनकाचं नाव आहे नारायण मेघाजी लोखंडे. नारायण मेघाजी लोखंडे यांना भारतातल्या कामगार चळवळीचं जनक मानलं जातं. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे नारायण मेघाजी लोखंडे हे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक समाजाचे खंदे कार्यकर्ते होते. यांनी भारतातली पहिली कामगार संघटना 1890 मध्ये मुंबई येथे स्थापन केली, जिचं नाव होतं बॉम्बे मिल हँड असोसिएशन. दीनबंधू वृत्तपत्राचं संपादकत्व सुद्धा लोखंडे साहेबांनी काही काळ सांभाळलेलं होतं आणि या पत्राचा वापर त्यांनी गिरणी कामगारांचे शोषण जगासमोर आणण्यासाठी केलं होतं. यांच्या मागण्या जबरदस्त होत्या आणि या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी त्यांनी 24 एप्रिल 1890 रोजी मुंबईच्या रेसकोर्स मैदानावर विराट अशी कामगारांची सभा घेतली होती आणि परिणामतः ब्रिटिश सरकारला सुद्धा झुकावं लागलं आणि कामगारांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या. महत्वाच्या म्हणजे काय, आज जी आपल्याला दर रविवारी हक्काची जी सुट्टी भेटती ना, ती नारायण मेघाजी लोखंडे यांच्यामुळे भेटतीये. 10 जून 1890 पासून सुट्टीचा कायदा लागू झाला. रोज अर्ध्या तासाच्या जेवणाच्या सुट्टीसाठी सुद्धा हाच माणूस कारणीभूत आहे. दर महिन्याला 15 तारखेच्या आत पगार झालाच पाहिजे हा नियम सुद्धा ह्याच माणसामुळे लागू करण्यात आला. कामाचे तास निश्चित करा आणि अपघात जर झाला तर पगारी रजा द्या. इतके क्रांतिकारी निर्णय ब्रिटिश सरकारला ह्या माणसामुळे, ह्याच व्यक्तीमुळे घ्यावं लागले. मग विचार करा, आयोग का विसरणार या माणसाला आणि आपण का विसरायचं. नारायण मेघाजी लोखंडे यांना राव बहादूर ही पदवी ब्रिटिश सरकारने 1895 मध्ये दिली होती. 1896 मधील मुंबईच्या प्लेगच्या साथीत त्यांनी केलेल्या रुग्णसेवेसाठी सुद्धा त्यांना जस्टिस ऑफ पीस हा सन्मान मिळालेला होता. त्याच्यानंतर या कामगार चळवळीतला माइलस्टोन ज्याला म्हणता येईल, ती संस्था, तिचं नाव आहे बॉम्बे मिल हँड असोसिएशन. 1890 स्थापना झाली होती. 1890 ला कुठं, मुंबईला. कुणी केली तर नारायण मेघाजी लोखंडेंनी केली होती. ही भारतातली पहिली कामगार संघटना मानली जाते आणि त्यामुळेच नारायण मेघाजी लोखंडे यांना भारतातल्या कामगार चळवळीचं जनक म्हणलं जातं. या संघटनेचं वैशिष्ट्य काय होतं माहिती का, की हिच्याकडं अधिकृत निधी नव्हता, पावती पुस्तकं नव्हते, नोंदणीकृत सदस्य नव्हते, तरी सुद्धा कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी ही संघटना एकत्रित यायची आणि ते प्रश्न सोडवायचे प्रयत्न करायची. या संघटनेच्या वतीनं म्हणजे दीनबंधू वृत्तपत्र जे होते, ऍक्च्युली ते कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलं होतं, पण 1880 मध्ये त्याचं संपादकत्व नारायण मेघाजी लोखंडे यांच्याकडे आलं होतं. त्यांनी या वृत्तपत्राचा वापर गिरणी कामगारांचे शोषण, अमानुष कामाचे तास आणि त्यांचे हाल जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला. आता तुम्हीच विचार करा की बॉम्बे मिल हँड असोसिएशन महत्वाची का, कारण की 1890 मध्ये 10,000 कामगारांची विराट सभा घेतली आणि ब्रिटिश सरकारांसमोर कामगारांच्या कल्याणासाठी एक मागणी पत्र दिलं आणि ते मान्य सुद्धा करून घेतलं. इतकी महत्वाची संस्था आहे. काय होतं त्या मागणीपत्रात? मागणीपत्रात होतं की रविवारी सुट्टी भेटलीच पाहिजे. दिली. 10 जून 1890 पासून पगारी सुट्टी रविवारी द्यायला सुरुवात झाली. ब्रिटिश सरकारने ते मान्य केलं. त्याच्यानंतर कामाचे तास निश्चित करण्यात आलं. दुपारच्या जेवणासाठी सुट्टी देण्यात येऊ लागली आणि वेळेवर पगार दिला जाईल हे सांगण्यात आलं. 15 तारखेच्या आत पगार होईल हे सांगण्यात आलं. आर्थिक नुकसान भरपाई, कामावर असताना जर अपघात झाला, मृत्यू झाला तर कामगाराला किंवा त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली जाईल. या इत्यादी मागण्या या संघटनेमुळेच ब्रिटिश सरकारने मान्य केल्या होत्या. त्याच्यानंतर ब्रिटिशांनी, म्हणजे ब्रिटिशांकडून जो सन्मान आहे त्याच्याबद्दल पाहायचंय की कामगारासाठी केलेल्या अभूतपूर्व कार्याची दखल घेऊन ब्रिटिश सरकारने 1895 मध्ये त्यांना राव बहादूर ही महत्वाची पदवी दिली. त्याच्यासोबतच 1896 मधील मुंबईमधील भीषण प्लेगच्या साथीत त्यांनी मराठा प्लेग हॉस्पिटल सुरू करून अविरत रुग्णसेवा दिली. त्याच्यासाठीच त्यांना ब्रिटिशांकडून जस्टिस ऑफ पीस हा बहुमान सुद्धा मिळाला. कामगार हितवर्धक सभा. ऍक्च्युली झालं काय की प्रसिद्ध कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांचं निधन झालं 1897 ला. मग मुंबई मधल्या गिरणी कामगारांचे प्रश्न मांडण्यासाठी एक महत्वाची संघटना उदयास आली आणि तिचं नाव होतं
कामगार हितवर्धक सभा 1909. हिची स्थापना जी होती ती मुंबईला झाली आणि संस्थापक जे होते ते होते भिवाजी रामजी नरेश सीताराम बोले आणि बॅरिस्टर हरिश्चंद्र तालचेरकर. याच संघटनेने स्वतःचं एक वृत्तपत्र सुद्धा चालू केलं होतं. तिचं नाव होतं कामगार समाचार. याच्याद्वारे ते कामगारांचे व्यथा मांडण्याचं काम करायचं. यांच्या प्रमुख मागण्या काय होत्या, तर कामगारांसाठी दिवसाला 12 तास काम निश्चित केलं पाहिजे, अशी त्यांची महत्वाची मागणी होती. मित्रांनो, ह्या संघटना नसल्या असत्या ना, तर रविवारची सुट्टी म्हणा, लहान मुलांचं कामावर जाणं बंद म्हणा, किंवा मग कामाचे ठराविक तास म्हणा, या कुठल्याच गोष्टी आल्या नसतात. सगळेजण भांडवलशाहीला प्राधान्य देणार आहेत. त्याच्यामुळे या लोकांचं इतिहासातलं योगदान विसरलं जाऊ शकत नाही. त्याच्यानंतर दुसरं, की कामावर असताना जर का दुखापत झाली, मृत्यू झाला, तर मालकाकडून योग्य ते आर्थिक नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी सुद्धा त्यांनी लावून धरली होती. चला, पुढची महत्वाची संस्था आणि जिथं आयोग प्रश्न विचारू शकतो ती आहे सोशल सर्व्हिस लीग 1911. याची स्थापना सुद्धा मुंबईला झाली होती आणि संस्थापक होते नारायण मल्हार जोशी, म्हणजेच नाम जोशी. नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी आणि प्रार्थना समाजाच्या सामाजिक सुधारणांच्याच विचारातून प्रेरित होऊन त्यांनी ही संस्था सुरू केली होती. हिचा प्रमुख उद्देश काय होतं, तर मजुरांचं कल्याण करायचं. त्याच्यानंतर सामाजिक सेवा, जसं गरीब आणि उपेक्षित घटक आहेत त्यांना शिक्षण झालं, आरोग्य झालं आणि कायदेशीर सहाय्य पुरवायचं. त्याचप्रमाणे कामगारांमध्ये व्यसनमुक्ती आणि स्वच्छतेविषयीची जनजागृती निर्माण करायची. याच सोशल सर्व्हिस लीगनी स्वतःच एक वृत्तपत्र सुद्धा चालवलं. त्याचं नाव होतं सोशल सर्व्हिस क्वार्टरली. नाम जोशींबद्दल जर सांगायचं झालं तर नाम जोशी भारतातल्या आधुनिक कामगार चळवळीचे युगप्रवर्तक नेते मानले जातात. आधुनिक कामगार चळवळ. त्याच्यानंतर 31 ऑक्टोबर 1920 ला मुंबईमध्ये जी आयटक, जी भारताची पहिली मध्यवर्ती कामगार संघटना होती ना, तिच्या स्थापनेमध्ये सुद्धा मुख्य संघटक म्हणून नाम जोशींचाच उल्लेख करावा लागल. 1929 मध्ये आयटकच्या नागपूर अधिवेशनामध्ये जेव्हा फूट पडली, तेव्हा नाम जोशी यांनी इंडियन ट्रेड युनियन फेडरेशन म्हणजे आयटुफ ही नवीन संघटना स्थापन केली होती. प्रत्येक पॉइंट महत्वाचा आहे, प्रत्येक पॉइंटवर आयोग प्रश्न विचारू शकतो. आयटक. आयटक म्हणजे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. भारतातली पहिली आणि अत्यंत महत्वाची मध्यवर्ती कामगार संघटना. याची स्थापना 31 ऑक्टोबर 1920 ला मुंबई या ठिकाणी झाली. 1919 मध्ये कारण काय होतं, ते 1919 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेची म्हणजे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना झाली आणि या संघटनेमध्ये भारतीयांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी एक मध्यवर्ती संघटनेची आवश्यकता होती आणि यातूनच या संघटनेची निर्मिती झाली. या संघटनेचे पहिले अध्यक्ष जे होते ते होते लाला लजपत राय. त्यांनी 1920 मध्ये या पहिल्या अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं. या संस्थेचे पहिले सरचिटणीस होते दिवान चमनलाल, उपाध्यक्ष होते जोसेफ बॅप्टिस्टा आणि इतर प्रमुख संस्थापक जर म्हणलं तर नाम जोशी म्हणजेच नारायण मल्हार जोशी. चला, मग आयटकचे प्रमुख अध्यक्ष पाहू. पहिले हे लाला लजपत राय, मुंबई अधिवेशनाचे अध्यक्ष. जोसेफ बॅप्टिस्टा दुसऱ्या अधिवेशनाचे म्हणजेच झारिया अधिवेशनाचे अध्यक्ष. चित्तरंजन दास तिसऱ्या अधिवेशनाचे म्हणजे लाहोर आणि चौथ्या अधिवेशनाचे सुद्धा ते अध्यक्ष होते. त्याच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू 10व्या अधिवेशनाचे अध्यक्ष. सुभाषचंद्र बोस 11व्या अधिवेशनाचे म्हणजेच कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष आणि इतर अध्यक्षांमध्ये जर म्हणलं तर व्ही व्ही गिरी आणि सरोजिनी नायडू यांचा समावेश होतो. पर्यायामध्ये जे ऑप्शन दिलं होतं बी टी रणदिवे हे आयटकचे राष्ट्रीय अध्यक्ष कधीच नव्हते. हा, मात्र त्यांनी पुढे चालून C2 या संस्थेचे अध्यक्ष बनले होते. तुम्ही म्हणता सर किती वेळ घेता हो एका प्रश्नाचं एक्सप्लेनेशन करायला? मित्रांनो, आपण डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन करतो कारण ही आयटक संघटना खूप महत्वाची आहे. आयोग प्रत्येक प्रश्नपत्रिकेवर हिच्याशी संबंधित प्रश्न विचारतो म्हणजे विचारतो. चला, मग आता आपल्याला पाहायचं या आयटक मध्ये ऐतिहासिक फूट सुद्धा पडली होती. कधी पडली होती? पहिली फूट पडली ती 1929 ला नागपूर अधिवेशनात, जिचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. साहजिकच मवाळ आणि जहाळ यांच्यामध्ये ही फूट निर्माण झाली होती. परिणाम असा झाला की नारायण मल्हार जोशी आणि व्ही व्ही गिरे हे मवाळ नेते
आयटक मधून बाहेर पडले आणि त्यांनी स्वतःची इंडियन ट्रेड युनियन फेडरेशन म्हणजे आयटूफ ही नवीन संघटना स्थापन केली. दुसरी फूट 1931 मध्ये कलकत्ता अधिवेशनामध्ये जिचे अध्यक्ष सुभाषचंद्र बोस होते त्यांच्या काळात पडली. कारण होतं अति जहाल कम्युनिस्ट विचारसरणीचे नेते या आयटक मधून बाहेर पडले होते आणि त्यांनी स्वतःची एक नवीन संस्था देशामध्ये स्थापन केली. तिचं नाव होतं रेड ट्रेड युनियन काँग्रेस. पण 1935 मध्ये ही रेड ट्रेड युनियन काँग्रेस पुन्हा एकदा आयटक मध्ये विलीन झाली. आयटक ही इतकी महत्वाची कामगार संघटना आहे की त्याच्यावर आयोग येतो. त्याच्यामुळे आपल्याला त्याचा डिटेलमध्ये इतिहास पाहायचा काय आहे. तर आयटक मध्ये 1929 मध्ये एक मोठी घटना घडली. आयटक मध्ये फूट पडली. कारण काय होतं आपण सगळं डिटेलमध्ये पाहू. ऍक्च्युली अधिवेशन होतं डिसेंबर 1929चं नागपूर अधिवेशन आणि याच्यामध्ये अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. या अधिवेशनामध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस याच्यामध्ये अधिकृतपणे पहिली ऐतिहासिक फूट पडली. आता ही ऐतिहासिक फूट जी आहे ती नागपूरच्या अधिवेशनात पडली आपण पाहिलं. पण ऍक्च्युली झालं काय की 1920च्या दशकाच्या उत्तरार्धामध्ये या आयटकमध्ये दोन गट निर्माण झाले. पहिला गट होता मवाळ गट आणि दुसरा होता जहाळ गट. आता हा मवाळ गट जो होता ना याचे नेतृत्व नाम जोशी, व्ही गिरी आणि दिवान चमनलाल यासारखे नेते करत होते आणि त्यांचा सनदशीर मार्गावर विश्वास होता. जहाल गट जो होता हा डाव्या आणि कम्युनिस्ट विचारसरणीचा होता. याचा सनदशीर आणि कायदेशीर मार्गावर विश्वास नव्हता. त्यातल्या त्यात थिनगी पडायला एक घटना अशी घडली की 1929 मध्ये विटली यांच्या अध्यक्षतेखाली विटली कमिशनची स्थापना करण्यात आली आणि तिचा उद्देश काय होता तर भारतामधल्या कामगारांच्या स्थितीची चौकशी करायची आणि त्यावर काही सुधारणा सुचवायच्या. जहाल गटाने म्हणजेच कम्युनिस्ट गटाने या विटली कमिशनवर पूर्णपणे बहिष्कार टाकायचं ठरवलं. मवाळ गट मात्र यामध्ये सामील झाला नाही. त्याचप्रमाणे कम्युनिस्ट गटाला आयटक ही संघटना मॉस्को येथील रेड इंटरनॅशनल ऑफ लेबर युनियनला जोडायची होती, तर मवाळ गटाला या आंतरराष्ट्रीय साम्यवादी प्रभावाच्या विरोधात उभं राहायचं होतं. मग याच नागपूर अधिवेशनात झालं काय तर जहाळ गट जो होता तो प्रभावी ठरला आणि त्यांनी बहुमताच्या जोरावर स्वतःचे सगळेच ठराव मान्य करून घेतले. ही बाब मवाळ गटाला पटली नाही आणि मवाळ गट आयटक मधून बाहेर पडला आणि त्यांनी स्वतःची नवीन संघटना टाकली. ती 1929 ला नाम जोशी, व्ही गिरी यांनी इंडियन ट्रेड युनियन फेडरेशनची स्थापना केली जो एक नवीन मवाळ गट होता. परत 1931 मध्ये पुन्हा एकदा दुसरी फूट पडली याच आयटक मध्ये. कारण असं ठरलं की 1931च्या कलकत्ता अधिवेशनामध्ये अतिजहाल गट किंवा अतिजहाल कम्युनिस्टवादी जे होते तो सुद्धा आता या आयटक मधून बाहेर पडला आणि त्यांनी स्वतःची रेड ट्रेड युनियन काँग्रेस ही संघटना स्थापन केली. पण कालांतराने ही संघटना 1935 मध्ये पुन्हा एकदा आयटक मध्येच विलीन झाली. या फुटीवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का झाला. मध्येच डिस्टर्ब करतो पण एक महत्वाची सूचना आहे मित्रांनो, तुम्ही अभ्यास करायचा थांबणार नाही आणि मी पण अभ्यास करायचा थांबणार नाही. 14 तारखेची एक्झाम झाली की आपल्याला मेन्सच्या तयारीला लागायचं आणि मेन्सच्या तयारीसाठी सुद्धा गुरुमंत्र एकच आहे, पीवायक्यूचं अनालिसिस. माझा प्रयत्न असा आहे की मागच्या 5 वर्षामध्ये कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सीच्या मेन्सचे जे काही पेपर आलेले आहे त्यातल्या प्रत्येक विषयाचं डिटेलमध्ये अनालिसिस करायचं आणि त्याचं सेपरेट व्हिडिओ लेक्चर आणायचं. तर आत्ता चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच आपलं चॅनल विज्ञानवाला येत आहे आणि त्यावर मी हे सगळे व्हिडिओ टाकणारच आहे. सोबतच माझं टेलिग्रामला चॅनल आहे विज्ञानवाला. तुम्हाला ऑर्गनाइज व्हिडिओ जर युट्यूबला भेटत नसतील तर तुम्ही विज्ञानवाला हे चॅनल जॉईन करा. डिस्क्रिप्शन मी लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्हाला सगळे व्हिडिओ ऑर्गनाइज पद्धतीने भेटतील. तर मेनसाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा. या समाज सुधारक वृत्तपत्र झालं किंवा कामगार चळवळी झाल्या याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून पण काही महत्वाचे मुद्दे सांगतो. पहिला मुद्दा जो आहे 1857. 1857 मध्ये महाराष्ट्रात कुठं कुठं उठाव झाले, कसं योगदान दिलेलं 1857च्या उठावाला, त्याच्यावर आयोग 2 ते 3 वर्षापासून कंटिन्यू प्रश्न विचारतो. आणि त्याच्यातला असा प्रश्न आहे की वासुदेव बळवंत फडके यांच्या धनिकांच्या घरावर दरोडे घालण्यामागचा प्रमुख उद्देश काय होता. ते एकदम सोपं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, इंग्रज सरकार विरुद्ध सशस्त्र बंड करायचा होता आणि त्याच्यासाठी निधी आवश्यक होता. तो गोळा करायसाठी वासुदेव बळवंत फडके हे घरांवर दरोडे टाकत होते. चला पहा बरं जमतो का पुढचा प्रश्न. काय पुढचा प्रश्न तर कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणात खालीलपैकी कोणत्या नेत्यांना डोंगरीच्या तुरुंगात 4 महिन्याची शिक्षा भोगावी लागली होती. आणि याचं उत्तर आहे लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर. आता मित्रांनो सांगू का तुम्हाला, लोकमान्य टिळक
त्याच्यानंतर महात्मा गांधी, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, त्याची वेगवेगळी अधिवेशनं आणि इंग्रजांचे 3 महत्वाचे ऍक्ट 1909चा, 1919 आणि 1935चा, याच्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारतो. मी नेहमी म्हणत असतो मित्रांनो की येडं होऊन अभ्यास नका करू, येड्यासारखा अभ्यास करा. आपल्याला आहे ना आयोगाची स्ट्रॅटेजी लक्षात घ्यायला पाहिजे की आयोग प्रश्न कसं विचारतो, हा कुठं विचारतो, कोणते पॉइंट कोणते टॉपिक आयोगाला आवडतात आणि मी कोणत्या टॉपिकवर फोकस करायला पाहिजे. पहिल्यांदा हे टॉपिक करा आणि नंतर उरलेले टॉपिक करा ना. फापड पसारा वाचायची तर सवयच असते, बरोबर आहे. आपण काय करतो की एखाद्या पुस्तकाला 12-12, 15-15 आवर्तनं देतो, पण आपण की फक्त एकदा दोनदाच पाहतो. हा, मग जर का तुम्हाला खरंच शिकायचं असेल की कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे, स्ट्रॅटेजी काय पाहिजे, तर आमची बॅच लॉन्च होती, मेंटरशिप बॅच. नंबर आहे 9657003561. आवडलं तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि हा लाईक करा राव. खूप चांगलं कंटेंट आणतो तुमच्यासाठी. तुम्ही फक्त पाहता आणि लाईक नाही करत, म्हणजे वाईट वाटतो. तर प्रकरण काय होतं, कोल्हापूरचे चौथे शिवाजी महाराज अल्पवयीन आणि मानसिकदृष्ट्या वीक होते आणि त्यांना जाणून बुजून इंग्रज त्यांनी कोल्हापूरचे जे दिवाने माधवराव बर्वे यांच्या मदतीने त्रास देत आहे. त्याच्यामुळेच मग टिळक आणि आगरकरांनी केसरीमध्ये आणि मराठामध्ये बर्वे यांच्यावर सडकवून टीका केली. मग बर्वे पण चवताळला. त्यांनी टिळक आणि आगरकरांवर आबरू नुकसानीचा दावा भरवला मुंबईच्या हायकोर्टामध्ये आणि त्या ठिकाणी दोघांना दोषी ठरवण्यात आलं. 4 महिने म्हणजे 101 दिवस त्यांना साध्या कैदेची शिक्षा देण्यात आली. पुढे त्यांची रवानगी मुंबईच्या डोंगरीच्या तुरुंगात करण्यात आली आणि त्याच ठिकाणी तुरुंगवासाच्या अनुभवावर आगरकरांनी डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे पुस्तक लिहिलं. पुढचा आयोगाचा आवडता टॉपिक ज्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारतो, 2017 पासून 2026 पर्यंतच्या तुम्ही कुठलाही प्रश्नपत्रिका उचलून पहा, तुम्हाला त्याच्यामध्ये याच्यावर प्रश्न दिसणार म्हणजे दिसणार. आणि तो टॉपिक खूप महत्वाचा आहे. त्या टॉपिकचं नाव आहे महाराष्ट्रातल्या काही महत्वाच्या संस्था ज्या 1840 पासून साधारणतः 1930च्या काळापर्यंत निघाल्या होत्या. त्याच्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारतो, कंबाईन प्री आणि मेन्सला. आता त्याच्यात ती सगळ्यात महत्वाची संस्था जी आयोगाला खूप आवडते ती आहे प्रार्थना समाज. दुसरी महत्वाची संस्था म्हणलं तर सत्यशोधक समाज. दोघांचा मी तुम्हाला ऑलरेडी सत्यशोधक समाजाबद्दल आपण पाहिलेले, पण आता आपण पाहणार आहे प्रार्थना समाजाबद्दल. काय आहे प्रश्न? तर प्रश्न असा आहे की जोड्या आपल्याला जुळवायच्या. एका ठिकाणी तुम्हाला प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज, पुणे सार्वजनिक सभा सांगितलेले, तर दुसरीकडे त्यांच्या कार्याबद्दल माहिती दिलेली आहे आणि आपल्याला त्या जोड्या जुळवायच्या आहे. पण कॉन्सेप्ट पक्का करायच्या अगोदर आपण खरंच पाहू. सर म्हणताय की खूप वेळेस आलेला प्रश्न आहे हा, 3 वर्षात किती वेळेस आलेला आपण पाहू. आता तुम्ही स्वतःच मोजा की प्रार्थना समाजावर आयोगाने कसे आणि किती प्रश्न विचारलेले. मी जास्त मागं जाणार नाही, फक्त 2 ते 3च वर्षाचं सांगतो तुम्हाला. कंबाईन ग्रुप बी 2025ला पहा हा प्रश्न आलेला आहे. प्रश्न काय आहे आणि एक्झाम 4 जानेवारी 2026ला झाली, लेटेस्ट मधली, तिच्याबद्दल सांगतोय. प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणती सामाजिक कामं केली गेली हे तुम्हाला सांगितलेले 4 पर्याय दिले, तुम्हाला ते ओळखायचे. प्रार्थना समाज डिटेलमध्ये अभ्यासा, 1 मार्क नक्की भेटणार. सत्यशोधक समाज डिटेलमध्ये अभ्यासा, 1 मार्क नक्की भेटणार. त्याच्यानंतर आपले शाहू महाराज आणि महात्मा फुले यांचा डिटेलमध्ये अभ्यास करा, नक्की तुम्हाला मार्क देऊन जाणार. एकच वर्ष मागे गेलो, कंबाईन ग्रुप बी 2024ची पूर्व. परत प्रार्थना समाजावर प्रश्न आला. मी काहीच करत नाहीये, तुम्हाला फक्त आयोगाचा पॅटर्न दाखवते, तुम्हाला चावी देतोय मी 14 जूनची. परत पहा, कंबाईन ग्रुप सी 2024ला आलेला प्रश्न प्रार्थना समाजावर आहे ना, त्याच्याशी रिलेटेड प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कसं ते आता डिटेलमध्ये पाहू. प्रार्थना समाजानेच ऍक्च्युली हातभार लावला होता आर्य महिला समाजाच्या स्थापनेमध्ये. पंडित रमाबाई यांनी 1 जून 1882ला पुण्यात आर्य महिला समाजाची स्थापना केली आणि या कार्यात त्यांना प्रामुख्याने प्रार्थना समाजाचे नेते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉक्टर R.G. भांडारकर आणि त्यांच्या पत्नीचं मुलाचं सहकार्य मिळालं होतं. पुढचं जे आहे ऑप्शन ते आहे सत्यशोधक समाज. आणि सत्यशोधक समाज म्हणलं तर महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव डोळ्यासमोर येणार म्हणजे येणार. आता या सत्यशोधक समाजाला सगळ्यात जास्त जर का कुठं प्रोत्साहन भेटलं असेल तर ते कोल्हापूर आणि साताऱ्यामध्ये. का बरं? कारण की महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाजाला राजश्री शाहू महाराज यांनी राजश्रय दिला होता.
पुढे 1920 नंतरच्या दशकात सुद्धा साताऱ्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील आणि इतर नेत्यांमुळं सत्यशोधक जलसे जे सुरू झाले ते प्रचंड गाजले आणि त्याच्यामुळे सत्यशोधक समाजाचं मुख्य केंद्र राहिलं कोल्हापूर आणि सातारा. पुढची योग्य जोडी जर म्हणली तर आर्य समाज आणि कोल्हापूर येथे उच्च शिक्षणासाठी स्थापले गेलेले महाविद्यालय. ऍक्च्युली शाहू महाराज हे स्वामी दयानंद सरस्वती यांच्या आर्य समाजाच्या विचारसरणीने खूपच प्रभावित झाले होते आणि त्याच्यामुळेच त्यांनी कोल्हापुरामध्ये आर्य समाजाच्या माध्यमातून शैक्षणिक संस्था आणि उच्च शिक्षणाला चालना देणारे वसतिगृह आणि महाविद्यालय सुरू केले. त्याच्यानंतरची जर का जोडीचं स्पष्टीकरण करायचं झालं तर पुण्यामधली सार्वजनिक सभा जिनी खंडबंदीची चळवळ लागू केली होती. काय झालं काय होतं तर 1896-97 मध्ये भीषण दुष्काळ पडला आणि त्या काळात मग लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि पुण्याचे सार्वजनिक सभेच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली आणि सांगितले की बाबा नुकसान झालंय तर शेत जरा भरू नका. आणि त्यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध ऐतिहासिक असं खंडबंदी चळवळ उभी केली आणि ती यशस्वी सुद्धा करून दाखवली. मित्रांनो, हा समाज आहे ना, हा खूप महत्वाचा आहे. त्याच्यावर मी इथं तुमचे 2 ते 3 मिनिटं घेणार, पण तुमचा कॉन्सेप्ट असा पक्का करणार, कारण की मागच्या 3 वर्षापासून आयोग या ठिकाणी प्रश्न विचारतोय आणि परत सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. चला मग सगळ्यात पहिल्यांदा पाहू प्रार्थना समाज आणि त्याची पार्श्वभूमी. याची जी स्थापना होती ती 31 मार्च 1867 ला झाली. मुंबई या ठिकाणी या समाजाची स्थापना झाली होती. या समाजाचे संस्थापक जे होते ते होते डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर आणि हेच या समाजाचे पहिले अध्यक्ष सुद्धा होते. ऍक्च्युली यांनी हा समाज टाकण्याची जी प्रेरणा होती ती घेतली होती केशवचंद्र सेन यांच्या 1864च्या महाराष्ट्र दौऱ्यातील व्याख्यानांमधून. याची मूळ पार्श्वभूमी अशी आहे की 1860 साली जी परमहंस सभा बंद पडली होती त्याच्याच अवशेषामधून आणि त्याच सदस्यांकडून उभा करण्यात आलेला हा समाज म्हणजे प्रार्थना समाज. या समाजाचे इतर महत्वाचे नेते आणि सदस्य जर सांगायचं झालं तर पहिले महत्वाचे सदस्य होते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. 1870 मध्ये त्यांनी या समाजाला जॉईन केलं होतं. त्याच्यानंतर डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे सुद्धा प्रमुख विचारवंत आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक या समाजाचे सदस्य होते. इतर सदस्यांमध्ये जर सांगायचं झालं तर दादोबा पांडुरंग तरखडकर, वामन आबाजी मोडक, बाळ मंगेश वागळे, नारायण गणेश चंदावरकर, वासुदेव बाबाजी नवरंगे आणि मामा परमानंद. मित्रांनो, सदस्यांवर सुद्धा नेहमी प्रश्न आलेला आहे. तुम्ही काहीच करू नका, फक्त कानात हेडफोन टाका आणि 2 वेळेस लेक्चर पहा. मी सांगतो तुम्हाला इतर काही वाचायची गरज पडणार नाही. त्याच्यानंतर मुखपत्र जर म्हणलं तर ह्या समाजाचं मुखपत्र होतं सुबोध पत्रिका, ज्याची स्थापना 4 मे 1873 रोजी झाली होती. आणि याच्यातलं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की या समाजाचा प्रसार दक्षिणेमध्ये सुद्धा झाला होता आणि तो दक्षिणेत प्रसार करण्याचं काम कुंदुकिरी वीरेशलिंगम पंतलू यांनी केलं होतं. या समाजाच्या तत्वज्ञानावर सुद्धा आयोग नेहमी प्रश्न विचारत राहतो. प्रार्थना समाज अतिशय महत्वाचा समाज. काय आहे तत्वज्ञान? या समाजाची पहिली शिकवण होती एकेश्वरवाद. परमेश्वर एकच आहे आणि तो गुणातीत आहे आणि निराकार आहे. दुसरं, यांनी मूर्ती पूजेला विरोध केला होता. आणि सगळ्यात महत्वाचं की ह्या समाजाचं वैशिष्ट्य असं होतं की ह्या समाजाने ख्रिश्चन आणि ब्राह्मो समाजाची नक्कल बिलकुल केली नाही. यांनी मराठी भक्ती परंपरेचा आधार घेतला. त्याच्यामुळे त्यांनी संत तुकाराम, संत नामदेव आणि भागवत धर्माच्या विचारांवर आधारित प्रार्थना पद्धती स्वीकारली होती. वेदांचे अपौरुषत्व अमान्य केले, म्हणजे त्यांना हे मान्यच नव्हते की वेद जे आहे ते ईश्वरांनी तयार केलेले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी महत्वाचा संदेश हा सांगितला की जर का तुम्हाला देवाची प्रार्थना करायची आहे तर त्याच्यासाठी कुठल्याही पुरोहिताची म्हणजे मध्यस्थाची गरज नाही. बरं, हा समाज फक्त इथंच थांबला का? नाही, तर त्यांनी सामाजिक कार्यामध्ये सुद्धा पुढाकार घेतला होता. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी रात्रशाळांची सुरुवात केली. भारतातली पहिली रात्रशाळा जी कामगारांसाठी होती ती 1873 मध्ये मुंबईमध्ये याच समाजाने सुरू केली. अनाथालय, आता आपण पाहिलं होतं ना ऑप्शन का चुकीचं होतं. अनाथालय नाशिकमध्ये सांगितलं होतं, पण ऍक्च्युली अनाथालय जे होते ते पंढरपूर येथे बालहत्या प्रतिबंधक गृह आणि अनाथालयाची स्थापना केली होती. स्त्री शिक्षण आणि सुधारणा याबाबत सुद्धा त्यांनी पुढाकार घेतलेला होता. डिप्रेस क्लास मिशन या समाजाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते होते महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी 1906 मध्ये अस्पृश्यता निवारणासाठी डिप्रेस क्लास मिशन या संस्थेची स्थापना केली होती. सोशल सर्व्हिस लीग हा सुद्धा मैलाचा दगड या समाजामधला. नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या प्रेरणेने नाम जोशी यांनी कामगारांच्या कल्याणासाठी ही संस्था उभारली होती. मित्रांनो, संस्था तर विचारतात पण कामगार चळवळ ज्या महाराष्ट्रामध्ये उदयास आल्या होत्या त्या संबंधीच्या संस्था
आहेत त्याच्यावर सुद्धा आयोग दरवर्षी प्रश्न विचारतोय. फक्त पॅटर्न लक्षात घ्या, जास्त काही करायची गरज पडणार नाही. बरं, झालं का आपलं दुसऱ्या पर्यायाचं विश्लेषण? नाही झालं. मी थांबणार नाही. का? कारण की आपल्याला आता धाग्याला धागा धरायचा आणि पूर्ण डिटेलमध्ये कॉन्सेप्ट पक्का करायचा आहे. काय सांगतो कॉन्सेप्ट? तर या समाजाशी निगडीत असलेलं एक महत्वाचं नाव होतं नारायण मल्हार जोशी म्हणजेच नाम जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग म्हणजे सामाजिक सेवा संघाची स्थापना मुंबई येथे 1911 मध्ये केली होती. त्याच्यानंतर उद्देश आणि कार्य या संस्थेचं असं होतं की कामगारांच्या आणि मजुरांच्या राहणीमानात सुधारणा करणे, रात्रीच्या शाळा चालवणे, मोफत ग्रंथालय, दवाखाने आणि बाल संगोपन केंद्र सुद्धा या संस्थेने सुरू केले होते. कोणत्या? सोशल सर्व्हिस लीग. मित्रांनो, अजून एक महत्वाचा सांगतो आयोगाच्या दृष्टीने, कामगार चळवळीचा इतिहास सुद्धा आयोग नेहमी विचारतो. त्याच्याशी संबंधित संस्थेवर सुद्धा आयोग नेहमी प्रश्न विचारतो. त्याच्यामुळे हे जे नाव आहे ना, नाम जोशी, हे लक्षात ठेवा. 3 वर्षात 3 वेळेस प्रश्न आलेले याच्यावर. चला, हा, इतर सदस्य जर म्हणलं तर इतर सदस्य होते लाल शंकर उमियाशंकर यांनीच पंढरपूरला अनाथ बालक आश्रमाची स्थापना केली होती 1875 मध्ये. प्रार्थना समाजाचे दुसरे निष्ठावंत कार्यकर्ते जर म्हणले तर ते होते नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी म्हणजे भारत सेवक समाज या संस्थेची 1905 मध्ये मुंबई या ठिकाणी स्थापना केली होती. उद्देश काय होता? तर देशसेवेसाठी त्यागी आणि निष्ठावान कार्यकर्ते तयार करणे, दुष्काळ आणि इतर आपत्तीच्या वेळेत त्यांची मदत घेणे हा या समाजाचा किंवा संस्थेचा उद्देश होता. प्रार्थना समाजाच्या तिसऱ्या मोठ्या खंद्या कार्यकर्त्याचं नाव जर घ्यायचं झालं तर ते आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लास मिशन म्हणजेच निराश्रित सहाय्यकारी मंडळी या संस्थेची स्थापना केली होती. उद्देश काय होता? तर अस्पृश्य समाजाचा विकास करायचा. उद्देश काय होता? तर अस्पृश्य मानल्या गेलेल्या बांधवांना शिक्षण द्यायचं, त्यांच्यासाठी उद्योगधंदे सुरू करायचे आणि त्यांच्या सामाजिक अडचणी दूर करायच्या. या समाजाची स्थापना म्हणजे डिप्रेस क्लास मिशनची स्थापना 18 ऑक्टोबर 1906 ला मुंबई या ठिकाणी झाली होती. आणि या समाजाचे किंवा या डिप्रेस क्लास मिशनचे पहिले अध्यक्ष जे होते ते होते सर नारायण चंदावरकर. आता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का झालेला आहे. वेळ घेतला पण कॉन्सेप्ट पक्काच केला. चला, आता पाहू पुढचा प्रश्न. आता हा जो प्रश्न आहे ना, हा महाराष्ट्रातल्या एक सुरुवातीच्या काळातल्या समाज सुधारकांवर असणारा प्रश्न आहे. पण परत सांगतो की याच्यामध्ये प्रार्थना समाजाशी निगडीत असलेल्या कार्यकर्त्यांचा समावेश होतो. चला, मग प्रश्न काय आहे? तर कंबाईन ग्रुप बी मेन्स 2025 म्हणजे आत्ताची झाली ना 17 मे 2026 ची एक्झाम, त्याच्यामध्ये आलेला प्रश्न काय होता? तर आर्थिक राष्ट्रवाद निर्माण करण्यास खालीलपैकी कोणाचे योगदान आहे? आणि इथे 4 पर्याय दिलेले आणि चारही पर्याय बरोबर आहे. पहिला पर्याय भास्कर पांडुरंग तरखडकर, दुसरा रामकृष्ण विश्वनाथ, तिसरा भाऊ महाजन आणि चौथा महादेव गोविंद रानडे. कसं ते आता डिटेलमध्ये पाहू. चला, मग सगळ्यात पहिल्यांदा आर्थिक राष्ट्रवाद काय ते पाहू. आर्थिक राष्ट्रवाद म्हणजे इकॉनॉमिक नॅशनलिझम. 1870 ते 1880 च्या दशकामध्ये दादाबाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे आणि रमेशचंद्र दत्त यांनी मांडलेला सिद्धांत जो लोकप्रिय झाला होता. पण तत्पूर्वी सुद्धा 1840च्या दशकात महाराष्ट्रातल्या काही सुरुवातीच्या विचारवंतांनी ब्रिटिशांच्या आर्थिक शोषणावर अत्यंत प्रखर भाष्य केलं, टीका केली होती. आणि या प्रक्रियेमध्ये खालील चारी विचारवंत येतात. कसे ते पहिले पाहू. भास्कर पांडुरंग तरखडकर, त्यांनी 1841 मध्ये बॉम्बे गॅजेट या वृत्तपत्रामध्ये अ जर्नीमॅन या टोपण नावाने एकूण 8 पत्र लिहिली. या पत्रातून त्यांनी ब्रिटिशांचे धोरण हे भारताचे संपत्ती लुटणारे आहे आणि येथील स्थानिक कारागीर आणि उद्योगधंदे यांना नष्ट करणारे आहे हे अत्यंत आक्रमकपणे सांगितलं. ब्रिटिश राजवट हा भारताला लाभलेला सर्वात कडू शाप आहे असं त्यांनी भाष्य केलं होतं किंवा घोषित केलं होतं. ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणावर टीका करणारे दुसरे विचारवंत म्हणजे रामकृष्ण विश्वनाथ यांनी 1843 मध्ये हिंदुस्थानची प्राचीन आणि सांप्रतिक स्थिती
आणि इंग्रज राज्याचा त्यावर झालेला परिणाम हा ग्रंथ लिहिला आणि अशा प्रकारे त्यांनी महाराष्ट्रात आर्थिक इतिहास आणि राजकीय अर्थशास्त्रावर स्वतंत्र लेखन करणारा पहिला विचारवंताचा मान मिळवला. त्यांनी भारताच्या दारिद्र्याचं मुख्य कारण म्हणजे ब्रिटिशांकडून होणारी देशाच्या संपत्तीची लूट हे असल्याचं सांगितलं. त्याच्यानंतर भाऊ महाजन जे गोविंद विठ्ठल कुंटे या नावाने ओळखले जातात, त्यांनी 1841 मध्ये सुरू केलेल्या आपल्या प्रभाकर साप्ताहिकातून ब्रिटिश प्रशासनाच्या आर्थिक पिळवणुकीवर सातत्याने अग्रलेख लिहिला. दादाभाई नौरोजी यांच्या आधीच त्यांनी ब्रिटन भारताचा कच्चा माल अत्यंत कमी दरात घेऊन जातं आणि स्वतः श्रीमंत होते आणि भारतीयांना कंगाल बनवते ही टीका केली. लोकहितवादींच्या प्रसिद्ध आर्थिक विचार मांडणारे शतपत्रे याच वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाले होते, म्हणजे यांच्याच वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते. त्याच्यानंतर महादेव गोविंद रानडे म्हणजे न्यायमूर्ती रानडे. रानडे हे भारतातले आर्थिक राष्ट्रवादाचे मुख्य प्रणेते आणि कणा मानला जातात. त्यांनीच 1892 मध्ये एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक म्हणजेच भारतीय अर्थशास्त्रावरील निबंध हा ग्रंथ लिहिला होता. अधिकारी व्हायचं जर स्वप्न उराशी बाळगताय आणि तुम्ही ग्रॅज्युएशनला आहे किंवा ग्रॅज्युएशन तुमचं नुकतंच झालेलं आहे, तर तुमच्यासाठी बेस्ट बॅच आहे आपली मेंटरशिप बॅच. योग्य स्ट्रॅटेजी, अभ्यास कसा करायचा, कोणते रेफरन्स बुक वाचायचे, पीवायक्यूचे अनालिसिसची कसा अभ्यास करायचा, शॉर्ट नोट्स कसे काढायचे, कीवर्ड्स कसे काढायचं, ग्रुप डिस्कशन काय, हे सगळं आपल्या मेंटरशिपच्या बॅचमध्ये राहणार आहे. जॉईन करायचे असेल तर 9657003561 ला मला व्हॉट्सअपला मेसेज करा. दुसरी गोष्ट, यार मन लावून मी व्हिडिओ बनवतो पण तुम्ही लाईक नाही करत राहू. 100 लाईक होतात, 1000 लोक पाहतात, बरोबर आहे. तर माझी इच्छा आहे की कमीत कमी 500 लाईक तरी या व्हिडिओला आले पाहिजे, तर मला पुढे व्हिडिओ बनवायला छान वाटेल. आयोग जर का आपला पॅटर्न सोडायला तयार नाही तर आपण का अभ्यास करायचा पॅटर्न सोडायचा? आपल्याला सुद्धा आयोगाच्या पॅटर्ननुसारच अभ्यास करावा लागणार आहे आणि तेव्हाच आपली परीक्षा निघणार आहे. मित्रांनो, इतिहासामध्ये 2023 काय चालू, 2017 काय, त्याच्या अगोदरपासून 2026 पर्यंत पहा, प्रत्येक एक्झाम मध्ये तुम्हाला वृत्तपत्रावर प्रश्न आलेला आहे. आणि अशामध्ये तर 2023 पासून 2026 पर्यंत इतक्या वेळेस आलेला आहे की प्रत्येक एक्झाम मध्ये तुम्हाला दिसणार म्हणजे दिसणार. महत्वाचे वृत्तपत्र तुम्हाला लक्षात ठेवावेच लागणार आहे आणि हा वृत्तपत्रावर आलेला प्रश्न आहे. प्रश्न काय आहे तर, मुंबईतले कामगार आणि शेतकरी पक्षाचे मराठी मुखपत्र कोणते? तर उत्तर आहे क्रांती. चला, पण अगोदर आपण काय पाहू की खरंच 2023 पासून 2026 पर्यंत किती प्रश्न आले या वृत्तपत्रांवर. जास्त मागं जात नाही बरं का. मेन्स कंबाईन ग्रुप सी 2024 ला जो पेपर झाला ना, पहा वृत्तपत्रावर परत एक प्रश्न आलेला आहे. मोजायला सुरुवात करा तुम्ही आता. कंबाईन ग्रुप बी 2025 ला फ्री झाली आता 4 जानेवारीला, त्याच्यामध्ये परत वृत्तपत्रावर प्रश्न आलेला आहे. अकरा जानेवारी 2026 जी गट क ची पूर्व परीक्षा झाली, त्याच्यामध्ये सुद्धा या वृत्तपत्रावरच प्रश्न आलेला आहे. हा ठीक आहे, हा प्रश्न डायरेक्ट वृत्तपत्राशी रिलेटेड नसला तरी पहिला ऑप्शन जर तुम्हाला माहिती असेल की ज्ञानप्रकाश हे मराठी वृत्तपत्र कोणी काढलं, तर तुम्ही ऑप्शन पर्यंत डायरेक्ट जाणार. तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त ह्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि 2 ते 3 वेळेस वाचून घ्या, कॉन्सेप्ट पक्का होऊन जाणार. मी समाधान महाजन सरांचं, गाठाळ सरांचं, त्याच्यानंतर 11वी इतिहासाचं जे जुनं पुस्तक आहे आणि कटारे सर जे आहे यांच्या पुस्तकांचा संदर्भ किंवा रेफरन्स म्हणून वापर करत आहे आणि त्याच्यातूनच ही सगळी माहिती गोळा केलेली आहे. मध्येच डिस्टर्ब करतो, पण एक महत्वाची सूचना आहे मित्रांनो, तुम्ही अभ्यास करायचा थांबणार नाही आणि मी पण अभ्यास करायचा थांबणार नाही. 14 तारखेची एक्झाम झाली की आपल्याला मेन्सच्या तयारीला लागायचं आणि मेन्सच्या तयारीसाठी सुद्धा गुरुमंत्र एकच आहे, पीवायक्यूचे अनालिसिस. माझा प्रयत्न असा आहे की मागच्या 5 वर्षामध्ये कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सीच्या मेन्सचे जे काही पेपर आलेले आहे त्यातल्या प्रत्येक विषयाचं डिटेलमध्ये अनालिसिस करायचं आणि त्याचं सेपरेट व्हिडिओ लेक्चर आणायचं. तर आत्ता चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच आपलं चॅनल विज्ञानवाला येत आहे आणि त्यावर मी हे सगळे व्हिडिओ टाकणारच आहे. सोबतच माझं टेलिग्रामला चॅनल आहे विज्ञानवाला. तुम्हाला ऑर्गनाइज व्हिडिओ जर युट्यूबला भेटत नसतील तर तुम्ही विज्ञानवाला हे चॅनल जॉईन करा. मी लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्हाला सगळे व्हिडिओ ऑर्गनाइज पद्धतीने भेटतील. तर मेनसाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा.